मित्रांनो, सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि मी आणि नयन भाऊ निघालो कुर्ली गावामध्ये आपल्या मित्राच्या घरी पाय पडायला. गौरी गणपती बाप्पा विसर्जन झालेत, आता राहिले ते अनंत चतुर्थीचे गणपती बाप्पा. आपल्या मित्राच्या घरी अनंत चतुर्थीचा गणपती बाप्पा होता, म्हणून आपण गणपती बाप्पांच्या लेट आलो होतो पाय पडायला. आपल्या मित्राची भेट घेतली आणि आम्ही आलो डायरेक्ट घरी. आता घरी आलो तर आपल्या जुन्या घरी गणपती बाप्पांचे व्हिडिओ शूट करत होते हे दोघ जण. जेवण वगैरे केलं आणि हे आमच्या सर्व घरी अशी लोक जमा झाली होती. कारण आज जाणार होते आमची आई मुंबईमध्ये, त्यासाठी सर्व लोक आली होती आमच्या आईला भेटायला. तयारी वगैरे संपूर्ण झाली होती आणि वाजले होते संध्याकाळचे 5 आणि आपल्या मराठी शाळेजवळ आपली गाडी लागली होती. आणि ह्या गाडीनं आमच्या घरचे सर्व मुंबईमध्ये प्रवास करणार होते. आता ह्या गाडीला लाल परी न म्हणता नीली परी म्हणावी लागेल. आणि महामंडळाची अशा कलरची गाडी मी पहिल्यांदाच बघितली आहे. गाडीमध्ये चढलो आणि सामान वगैरे होतं सर्व एका जागेवरती शिफ्ट करून घेतलं आणि आईला आणि दादाला एकदा भेटलो. गाडी काय तिथून लवकर सुटली नव्हती. मी लगेच तिथून घरी आलो, कारण आपल्या शेजारी होती सत्यनारायणची महापूजा. आपल्या नयन भाऊच्याच घरी सत्यनारायणची महापूजा होती. मग सर्व आपल्या मंडळातले गावकरी वगैरे जमा झाले आणि सत्यनारायणच्या महापूजेची तयारी चालू केली. मग आपण पण आपल्या हाती एक काम घेतलं, तुळशीची पानं काढायला. तुळशीची पानं, बेल वगैरे पटापट साफ करून दिला आणि इकडे प्रसादीची तयारी चालू होती. सत्यनारायणच्या महापूजेसाठी आपल्याला फक्त आज प्रसादीसाठी शिरा बनवायचा होता. प्रसादी बनवस्तवर इकडे आपल्या सत्यनारायणच्या महापूजेला सुरुवात झाली आणि पूजेचा मुहूर्त होता संध्याकाळी 6चा. पूजा वगैरे हुरकली आणि आपले संध्याकाळी आरतीवाले आले. सत्यनारायणच्या महापूजेची व आपल्या गणपती बाप्पाची एकत्र आरती केली आणि आरतीला आज काय जास्त पब्लिक नव्हतं, कारण आजपासून लोक सर्व मुंबईला निघाली होती. आरती वगैरे हुरकली आणि रात्री 8:30 वाजता मागवलं होतं आपल्या सत्यसेवा ग्रुप नंबर 1 या मंडळाचं भजन. ऐकसके बाई नवलाई नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐकसके बाई नवलाची गोष्ट ऐकसके बाई. आणि हेच भजन ना मित्रांनो आमच्या जुन्या घरी सुद्धा मागवलं होतं. भजनाला कसं पब्लिक असला ना की भजन जरा कसं रंगतं. तर मित्रांनो, आता काही दिवसानंतर आपल्या आता अनंत चतुर्थीचे गणपती बाप्पा सुद्धा निघणार आहे आणि कोकण आपलं एकदा परत खाली होणार आहे. तर आज आपल्या जुन्या घरामध्ये मागवलेल्या भजनासाठी प्रसादी म्हणून आपले गरम गरम चुलीवरचे वडापाव होते. असा काहीतरी नवीन नवीन मेनू असला ना की जरा भजनाला पण कशी मजा येते. इकडे एका साईडला वडापाव तलायचं काम चालू होतं आणि इकडे एका साईडला भजन चालू होतं. इकडे भजन वगैरे सर्व झालं आणि इकडे आम्ही लगेच भजनामध्ये वडापाव वाटायला सुरुवात केली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या कोकणी शुभमला फॉलो करायला विसरू नका.